नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आपण जी घरातली आपली प्लेट असते ना, तिला यूज करून खूप सुंदर अशी नेक डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे येथे 13 इंच, शोल्डर आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 5.5 इंच आणि येथे छाती आलेली आहे 8 इंच आणि कंबर बॅकडाट मिळून ती देखील येथे आलेली आहे 8 इंच. आता इथे आपण वरच्या बाजूला आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तेथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचवरती एक मार्क केला. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती घेऊन खालच्या बाजूला इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. येथे तुम्ही 3 इंचापर्यंत आलात तरी चालेल, पण ह्याची जी उंची आहे ती कमी होती, त्यामुळे मी 2.5 इंच घेतलेली आहे. त्यानंतर याच बॉक्समध्ये आपण नॉर्मली जसा गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घेतो ना, सेम तसाच व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे देखील तुम्हाला गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे डिझाईन तयार करण्यासाठी मी प्लेट घेतलेली आहे आणि तिच्या अगदी मधोमध एक सेंटर लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. ती सेंटर लाईन आणि आपला हा जो बॅक पार्टची घडीची बाजू आहे ना, फोल्डिंगची साईड, ते दोन्ही पॉईंट्स एकमेकांना मॅच करत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. येथे बघा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. हा जो होता ब्लाऊज तो कमी साईजचा होता, त्यामुळे याची पूर्ण उंची आहे ती 9.5 इंच आहे. तर त्यामुळे येथे मी ही छोटीवाली प्लेट यूज केलेली आहे. जर तुमची साईज मोठी असेल आणि गळ्याची उंची देखील मोठी असेल तर त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही प्लेट घ्या. जर तुम्हाला मोठ्या साईजमध्ये हीच डिझाईन हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी त्याचा देखील व्हिडिओ नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल. त्यानंतर बॅक पार्टला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ओपन करून घ्यायचं आहे आणि अगदी त्याला मधोमध फोल्ड करून म्हणजेच दुमडून घेऊन हाताने असं थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे थापून घेऊन बघा, म्हणजे या साईडला देखील तो आकार ट्रेस होऊन आलेला आहे. त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. येथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे. येथे जर तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण हा गळ्याचा आकार स्टिच करू ना, तेव्हा आपले कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जशी डिझाईन ड्रॉ केली आहे अगदी तसाच आपला गळ्याचा आकार देखील स्टिच केला जाईल. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याची कटिंग येथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर येथे आपण गळ्याच्या आतील बाजूस हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत संपूर्ण गळ्याभोवती, अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. त्यानंतर हे जे आपलं अस्तर दिसतंय ना, त्याला आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे पलटी करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच जे आपलं अस्तर होतं त्याला आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला पलटी करून घेतलं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावरती टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायचे आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला फॉलो करत अगदी व्यवस्थितरित्या सावकाशपणे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्हाला नेहमी मी अस्तर आणि जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते फॅब्रिक ग्लूच्या मदतीने एकमेकांना स्टिक करायला शिकवते, पण आज म्हटलं
जे नवीन शिकणारे आहेत त्यांना देखील समजेल की चारही बाजूने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना कसं स्टिच करावं, त्यामुळे इथे मी तुम्हाला दाखवते आहे। त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या इथे कट करून घ्यायचं आहे। जर तुम्ही येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने स्टिक केलं असेल, तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅक डाट आहेत ना, त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच डाट स्टिच करून दाखवते आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅक डाट आहे ना, त्याला देखील अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून रेडी करायचं आहे। त्यानंतर आता इथे मी कमरेच्या बाजूला कमरपट्टीला स्टिच करून घेते आहे। इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे। नॉर्मली आपण ज्या पद्धतीने कमरेच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन कमरपट्टीला स्टिच करून घेतो ना, सेम त्याच पद्धतीने येथे देखील तुम्हाला कमरपट्टीला कमरेभोवती स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे मी 2.5 बाय 2.5 म्हणजेच 2.5 इंच रुंदी आणि 2.5 इंच लांबीचे असे काही कॉन्ट्रास्टमध्ये चौकोन तयार केलेले आहेत। तर त्याला फोल्ड करत असताना हे जे एक टोक दिसतंय ते खालच्या बाजूला म्हणजेच समोरच्या बाजूला अगदी मधोमध फोल्ड करून मग पुन्हा व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आणखीन एक त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर असा त्रिकोण तयार झाल्यानंतर हाच त्रिकोण हा जो आपला गोलाकार आहे ना, त्याच्या भोवती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचा आहे। येथे बघा पुन्हा मी दुसरा चौकोन तसाच घेतलेला आहे आणि तशाच पद्धतीने फोल्ड करून त्याला देखील आपल्या गळ्याच्या कड्यावरती ठेवून घेऊन अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घेते। येथे माझ्या साडीचा कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच विरुद्ध कलर हा ग्रीन होता, त्यामुळे इथे मी हिरवा कलरची निवड केलेली आहे। तुम्ही देखील जो कॉन्ट्रास्ट कलर असाल तोच घ्या। तो घेतल्याने आपला जो डिझाईन आहे ना, ती आणखीन छान आणि उमटून दिसते। सेम तुम्हाला याच पद्धतीने संपूर्ण हा जो गळ्याचा गोलवा आकार आहे ना, त्यावरती असे त्रिकोण एक एक करत स्टिच करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच एक एक त्रिकोण घेऊन त्याला संपूर्ण गोलाकारावरती स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी पिंक कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला आपल्याला हा जो आपण गळा केला होता ना तयार, त्याच्याच कडावरती ठेवून घेऊन अगदी व्यवस्थितरित्या संपूर्ण गळ्याच्या गोलाकारावरती तिला व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ। चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत। आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर येथे मी डिझाईन तयार करण्यासाठी गोल्डन कलरचे काही मोती घेतलेले आहेत आणि इथे सुईमध्ये 2 स्टँड म्हणजेच 2 पदरी धागा देखील ओवून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला काय करायचे, हे जे आपले त्रिकोणचे टोक दिसत आहेत ना वरचे बाजूचे, त्याच बाजूवरती असं सुईला खालच्या बाजूने घेऊन वरच्या बाजूला घ्यायचे। जिथे आपलं टोक आलेलं आहे तिथेच ते वरच्या बाजूला घेतल्यानंतर त्यामध्ये एक मोती ओवून घ्यायचा आहे आणि मग पुन्हा नीडलला खालच्या बाजूला घ्यायचे, म्हणजेच सुईला खालच्या बाजूला घेऊन लॉक करायचे। सेम याच पद्धतीने तुम्हाला जे हे आपले बाकीचे त्रिकोणचे टोक दिसत आहेत ना, त्या टोकांवरती देखील खालच्या बाजूने सुईला वरती घ्यायचे सगळ्यात अगोदर। मग सुईला वरती घेतल्यानंतर एक मोती सुईमध्ये टाकून घेऊन मग ओवून घ्यायचं आहे। सेम तुम्हाला हीच प्रोसेस हे जे आपल्या गळ्याच्या आकारावरती जेवढे केवढे त्रिकोण आहेत त्या त्रिकोणांमध्ये असा एक एक मोती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ओवून घ्यायचा आहे। इथे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच जे आपले त्रिकोण होते त्यांच्या टोकावरती एक एक मोती ओवून घेतलेला आहे
आणि शेवटी येथे आपण नॉर्मली ज्या पद्धतीने लटकन तयार करतो सेम त्याच पद्धतीने येथे देखील मी तयार केलेले आहेत. आणि येथे शेवटी तुम्ही पाहू शकता आपल्या गळ्याचा फायनल लुक बघा किती सुंदर दिसतोय. आणि हा गोलाकार गळ्याचा ड्रॉ करण्यासाठी आपण प्लेटचा यूज केल्यामुळे आपला गोलाकार कुठेही चुकलेला नाही आहे, अगदी ॲक्युरेट बरोबर आलेला आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला सेम अशीच डिझाईन जी आपली मोठी साईज असते त्याकरिता हवी असेल, म्हणजे इथे तुमच्या लवकर लक्षात येत नसेल की मोठ्या साईजवरती कशा पद्धतीने स्टिच करायची, तर ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला त्याचा व्हिडिओ हवा आहे, म्हणजे मी तसा तो व्हिडिओ अपलोड करेल. आणि तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.